नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा वळणावर येतो जिथे आपल्याला सर्व काही संपल्यासारखं वाटतं. एक प्रकारची पोकळी जाणवते. पण तुम्हाला माहिती आहे का, संत मुक्ताईंनी या शून्य अवस्थेलाच आनंदाचं द्वार मानलं आहे. शून्य परते पाही तंव शून्य तेही नाही, या एका ओळीत जगाचं सर्वात मोठं रहस्य दडलंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताईंचा हा 700 वर्षांपूर्वीचा अभंग तुमच्या आजच्या तणावपूर्ण आयुष्यात कसं आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या कडव्यात मुक्ताईंनी दिलेली समशेषबाजेची उपमा तुमची जगण्याची दृष्टी बदलून टाकेल. हा अभंग माणसाला अहंकार आणि भ्रम यातून बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण ज्या गोष्टींना दुःख, ताण, समस्या खूप मोठे मानतो त्या प्रत्यक्षात शून्य किंवा तात्पुरते आहेत हे समजल्यास मानसिक स्वास्थ्य लाभते. बाहेरच्या जगात देवाला शोधण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावण्याची वृत्ती हा अभंग निर्माण करतो. शून्य ही शून्य म्हणजे जीवनातील सुख दुःख, जय पराजय या सगळ्या पलीकडे जाऊन स्थिर राहण्याची कला यात दडलेली आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, शून्य परतेम पाही तंव शून्य तेही नाही. पाहते पाहुनी ठाईन ठेविले. भावार्थ, जेव्हा मी शून्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले की तिथे ते शून्यही उरलेले नाही. जोपर्यंत पाहणारा द्रष्टा वेगळा असतो तोपर्यंतच त्याला काहीतरी दिसत असते, पण जेव्हा पाहणारा स्वतःच त्या व्यापक तत्वात विरघळून जातो तेव्हा पाहणे ही क्रियाच थांबते. अध्यात्मात शून्य म्हणजे निर्गुण अवस्था. मुक्ताबाई म्हणतात की मी जेव्हा त्या शून्यापलीकडे लक्ष नेले तेव्हा द्वैत संपले. पाहणारा आणि पाहिले जाणारे दृश्य, सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट एकरूप झाले. ज्याला आपण आत्मस्थिती म्हणतो तिथे पोचल्यावर मी पण उरले नाही. अंतर्मनावरील परिणाम हे आपल्याला सेल्फ ऑब्झर्वेशन शिकवते. जेव्हा आपण स्वतःच्या रागाकडे किंवा भीतीकडे लांबून पाहतो तेव्हा ती भीती विरघळून जाते. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ, सोशल मीडियावर आपण आपली एक खोटी प्रतिमा, व्हर्च्युअल पर्सोना उभी करतो. लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे धावणे म्हणजे शून्याचा पाठलाग करणे आहे. नैतिक धडा, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध बाह्य जगातील प्रतिसादात न घेता स्वतःच्या आत घ्यावा. उदाहरणे, एखादा सीईओ जेव्हा आपल्या पदाचा अहंकार सोडून सामान्य कर्मचाऱ्याशी संवाद साधतो तेव्हा त्याला कळते की पद शून्य तात्पुरते आहे, पण माणुसकी पाहते कायम आहे. वादाच्या वेळी मीच बरोबर आहे हा अहंकार शून्य सोडून दिला तर नातेसंबंधात शांतता प्रस्थापित होते. कल्पना करा की तुम्ही एका धावत्या रेल्वेमध्ये आहात. तुमचे विचार, जोपर्यंत तुम्ही आत आहात तोपर्यंत तुम्हाला वेग आणि गोंधळ जाणवतो, पण ज्या क्षणी तुम्ही रेल्वेतून उतरून प्लॅटफॉर्मवर उभे राहून गाडी जाताना पाहता त्या क्षणी तुम्हाला शांतता लाभते. दुसरा चरण, कैसा गे माये हा तारकू दिवटा. पंढरी वैकुंठा प्रगटला. भावार्थ, हे माये किंवा सखी, हा तारक असा प्रकाशमय दिवटा, मशाल प्रकाश कसा आहे बघ, जो प्रत्यक्ष पंढरीत आणि वैकुंठात प्रगट झाला आहे. इथे विठ्ठलाला दिवटा म्हटले आहे. दिवटा म्हणजे अंधार दूर करणारा प्रकाश, जो संसाराच्या भवसागरातून तारून नेतो. तो हा विठ्ठल पंढरपुरात अवतरला आहे. हे केवळ एका मूर्तीचे वर्णन नसून अंतर्यामी प्रगटलेल्या आत्मप्रकाशाचे वर्णन आहे. अंतर्मनावरील परिणाम, हा दिवा म्हणजे सकारात्मकता. जेव्हा आपल्या मनात आशेचा एक किरण, ऑप्टिमिझम जागतो तेव्हा नैराश्याचा अंधार आपोआप नाहीसा होतो. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ, माहितीच्या महाजालात इंटरनेट ज्ञानाचा प्रकाश तर आहे, पण तो तारक तारणारा हवा, मारण करणारा फेक न्यूज नको. नैतिक धडा, ज्ञानाचा उपयोग समाजाला एकत्र जोडण्यासाठी आणि प्रबोधनासाठी करावा, द्वेष पसरवण्यासाठी नाही. उदाहरणे, जेव्हा एखादा इन्फ्लुएन्सर मानसिक आरोग्याबद्दल किंवा सामाजिक न्यायाबद्दल जनजागृती करतो तेव्हा तो या डिजिटल युगात तारकू दिवटा ठरतो. कंपन्या जेव्हा केवळ नफा न पाहता पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात तेव्हा तो नैतिक प्रकाश ठरतो. एखाद्या अंधाऱ्या खोलीत एक छोटीशी मेणबत्ती लावली तरी हजारो वर्षांचा अंधार क्षणात संपतो. तसेच आयुष्यात कितीही ताण असला तरी मी यातून बाहेर पडेन हा एक विचार, दिवटा आपल्याला तारून नेतो. तिसरा चरण, न कळे याची गती आदि मध्य अंती. जेथे श्रुती नेती नेती प्रगटल्या. भावार्थ, या परमात्म्याची गती, त्याचा प्रारंभ, मध्य आणि अंत कोणालाही कळू शकत नाही. जिथे वेदांच्या श्रुती सुद्धा नेती नेती, हेही नाही तेही नाही असे म्हणून थांबतात तिथे मानवी बुद्धीची काय पाड. ईश्वर हा अनादी आणि अनंत आहे. वेदांनी सुद्धा ईश्वराचे पूर्ण वर्णन करता येत नाही, म्हणून नेती नेती म्हटले आहे. याचा अर्थ असा की तो शब्दांच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा आहे. तो तर्काने समजण्यापेक्षा अनुभूतीने घेण्याचा विषय आहे. अंतर्मनावरील परिणाम हे आपल्याला विनम्रता, ह्युमिलिटी शिकवते.
जेव्हा आपण स्वीकारतो की मला सगळंच कळेल असं नाही, तेव्हा मेंदूवरील परफॉर्मन्स प्रेशर कमी होतो. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ, अल्गोरिदम आणि फिल्टर बबल्समुळे आपण फक्त आपल्याला हवे तेच पाहतो. आपण जगाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहू लागतो. मुक्ताबाई आपल्याला जटिलता, कॉम्प्लेक्सिटी स्वीकारायला शिकवतात. नैतिक धडा: कोणावरही झटपट टीका न करता परिस्थितीच्या सर्व बाजूंना समजून घेण्याची विनम्रता ठेवावी. उदाहरणे: जेव्हा एखादा प्रकल्प अयशस्वी होतो तेव्हा केवळ एका माणसाला जबाबदार न धरता स्केपगोटिंग, त्यामागील अनेक अदृश्य कारणांचा न कळे याची गती शोध घेणे ही प्रगल्भता आहे. पिढ्यांमधील अंतर, जनरेशन गॅप असताना माझेच तत्वज्ञान श्रेष्ठ असे न म्हणता एकमेकांचे विचार अथांग मानून स्वीकारणे. समुद्राच्या लाटा का येतात आणि कुठे जातात हे मोजण्याचा प्रयत्न केल्यास फक्त थकवा येईल, पण लाटांचा आनंद घेतल्यास मन प्रसन्न होईल. नेती म्हणजे नियंत्रणाची ओढ सोडून प्रवाहासोबत वाहणे, फ्लो स्टेट. चौथा चरण: मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम, शून्यही शून्य संशेष बाजे. भावार्थ: मुक्ताबाई प्रेमाने म्हणतात की विठ्ठलाच्या या विलक्षण रूपात मी संभ्रमित झाले आहे, भान हरपले आहे. तिथे शून्यालाही शून्याने व्यापले आहे अशी स्थिती असून तिथेच माझी विश्रांतीची शेज, स्थान सजली आहे. शून्यही शून्य ही अवस्था म्हणजे महाशून्य किंवा पूर्ण समाधी, जिथे कोणताही विचार, कोणताही विकार उरत नाही. मुक्ताबाई म्हणतात, मी आता अशा ठिकाणी विसावले आहे जिथे फक्त विठ्ठलच आहे. प्रेमाच्या अतिरेकात मी आणि तू हा भेद मिटला असून ती आता विठ्ठलमय झाली आहेत. अंतर्मनावरील परिणाम हे मनाला रेफ्यूज, आश्रय देते. बाह्य जगात कितीही गोंधळ असला तरी आत एक अशी जागा आहे जिथे पूर्ण शांतता आहे. आजच्या डिजिटल युगातील संदर्भ: डिजिटल युगात आपण सतत तुलना, कंपॅरिझन करतो. मुक्ताबाई म्हणतात, हे सर्व शून्यात शून्य मिसळण्यासारखे आहे. खरी शांतता स्वतःच्या समाधानात आहे. नैतिक धडा: डिजिटल व्यसनाधीनता आणि चढाओढ सोडून स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधा. उदाहरणे: कामाच्या ठिकाणी निकोप स्पर्धा असावी, पण ती कोणाला शून्य ठरवण्यासाठी नसावी. सर्वांच्या प्रगतीत स्वतःची प्रगती पाहणे म्हणजे संशेष बाजे. लोक काय म्हणतील किंवा लोक किती प्रगती करत आहेत याच्या संभ्रमातून बाहेर पडून स्वतःच्या कुटुंबाला आणि आरोग्याला वेळ देणे हीच आजची खरी मुक्ती आहे. समुद्राच्या वरच्या थरावर कितीही वादळ असले तरी तळाशी पाणी संथ असते. मुक्ताई आपल्याला त्या तळाशी असलेल्या संशेजेवर म्हणजेच अंतर्मनाच्या शांततेत विश्रांती घ्यायला सांगत आहेत. हा अभंग अनुभवाचा कसा आहे? समजा तुम्ही एका शांत तलावाच्या काठी बसला आहात. सुरुवातीला तुम्हाला पाण्यात तुमचे प्रतिबिंब दिसते, हे म्हणजे सगुण रूप. त्यानंतर तुम्ही पाण्यात दगड टाकला तर लहरी निर्माण होतात, हे म्हणजे विचारांचे शून्य. पण जेव्हा पाणी पूर्णपणे स्थिर होते तेव्हा तुम्हाला प्रतिबिंबही दिसत नाही आणि लहरीही नाही, उरते ते फक्त अथांग पाणी. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात, उदाहरणार्थ पेंटिंग किंवा कोडिंग, इतके गुंग होता की तुम्हाला वेळेचे आणि स्वतःचे भान राहत नाही, फ्लो स्टेट, ती अवस्था म्हणजे शून्य परतेन पाही ची एक छोटीशी झलक आहे. जीवनात बदल घडवण्यासाठी उपयोग जेजबन मन गोंधळलेले असते तेव्हा शून्य होणे म्हणजे शांत होणे. शांत मनातूनच योग्य निर्णय घेता येतात. श्रुतींनाही, वेदांनाही ज्याचा अंत लागला नाही त्या सृष्टीसमोर आपण किती लहान आहोत ही जाणीव माणसाला नम्र बनवते. पांडुरंग हा केवळ मंदिरात नसून तो तारको देवटा, तारणारा प्रकाश आहे जो प्रत्येकाच्या हृदयात आहे. हा आत्मविश्वास माणसाला नैराश्यातून बाहेर काढतो. आधुनिक उदाहरण: आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा घरात याचा वापर कसा करावा? समजा ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल कोणीतरी चुकीच्या अफवा पसरवल्या किंवा तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले. अशा वेळी मनात विचारांचे वादळ येते, राग येतो, चिडचिड करणे, वाद घालणे किंवा डिप्रेशनमध्ये जाणे. इथे शून्य परते पाही ही अवस्था वापरा. स्वतःला त्या वादातून बाहेर काढून एक प्रेक्षक, ऑब्झर्व्हर म्हणून पहा. मी म्हणजे हे काम नाही, मी म्हणजे हे राजकारण नाही. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार शून्य करता तेव्हा समोरच्याच्या टीकेचा तुमच्यावर परिणाम होत नाही. तुम्ही तुमच्या मूळ शांत स्वभावात ठायी स्थिर होता. हेच बर्नआउट पासून वाचण्याचे गुपित आहे. नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश: तुमच्या इनर पीसचा अल्टिमेट चीट कोड, मुक्ताईंची फिलॉसॉफी. हे बघा मित्रांनो, आपण सगळेच सध्या बर्नआउट आणि इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात जगत आहोत. सतत कोणाशी तरी तुलना, करिअरचं प्रेशर आणि डोक्यात चाललेलं विचारांचं अनलिमिटेड स्क्रोलिंग. अशावेळी मुक्ताईंचा हा अभंग म्हणजे तुमच्यासाठी एक सिस्टम रिसेट बटन आहे. आपल्याला वाटतं की रिकामं बसणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे, पण मुक्ताई म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे एम्प्टी करता तेव्हाच खऱ्या पीसच्या सुरुवात होते. तुमच्या डोक्यातील टॅब बंद करा. जेव्हा काहीच नसतं, द वॉइड, तेव्हाच तुम्हाला खरं सेल्फ सापडतं. तुमची बाहेरच्या जगात व्हॅलिडेशन शोधणं थांबवा. तुमच्या आत एक मेन कॅरेक्टर आहे जो प्रकाशमान आहे. तो विठ्ठल म्हणजे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून तुमची इंट्युइशन किंवा प्युअर कॉन्शियसनेस आहे. प्रत्येक वेळी वाय मी किंवा व्हॉट नेक्स्टचं लॉजिक लावणं सोडून द्या. लाईफ हे लिनियर नसतं. काही गोष्टी लॉजिकली नाही तर इमोशनली आणि स्पिरिच्युअली अनुभवायच्या असतात.
युनिवर्स इज टू बिग फॉर युअर स्मॉल लॉजिक. अध्यात्म म्हणजे कपाळाला टिळा लावून बसणं नाही, तर एक वाइब आहे. ती अवस्था म्हणजे फ्लो स्टेट, जिथे तुमचं इगो शून्य होतं आणि तुम्ही कामाशी विश्वाशी एकरूप होता. दिवसातून 10 मिनिटे डू नथिंग मोडमध्ये जा, डोळे मिटा आणि त्या शून्याला अनुभवा. तिथूनच तुमची खरी पॉवर अनलॉक होईल. आजची कृती मुक्ताबाई या अभंगातून सांगतात की जोपर्यंत तुम्ही काहीतरी आहोत असे समजता तोपर्यंत दुःख आहे. ज्या दिवशी तुम्ही शून्य व्हाल त्या दिवशी तुम्हाला त्या शून्यातूनच ईश्वराचा विठ्ठलाचा प्रकाश दिसेल. आज दिवसभरात तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली, कोणी अपमान केला किंवा तुमची चूक नसताना ओरडा मिळाला, तर प्रतिक्रिया रिॲक्ट देऊ नका. फक्त शांत राहून त्या परिस्थितीकडे त्रयस्थपणे पहा. स्वतःला सांगा, हे सुद्धा शून्यच आहे. पहा, तुम्हाला एक वेगळीच आंतरिक शांती मिळेल. धन्यवाद. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.